साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय असतो आठवतंय? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला कसा प्रूव्ह करायचा, कसा येतो ते बघूया आपण. साइन ए मायनस बी इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे कॉस पाय बाय 2 मायनस थीटा इज इक्वल टू काय? साइन थीटा. आहे का लक्षात रिझल्ट हा कॉस पाय बाय 2 मायनस थीटाचा? म्हणजे साइन थीटाचा रिझल्ट काय येतो? कॉस पाय बाय 2 मायनस थीटा. साइन थीटाचा रिझल्ट येतो कॉस पाय बाय 2 मायनस थीटा. बघा लक्ष द्या, कॉस पाय बाय 2 चा रिझल्ट साइन पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे साइन थीटा नको आहे मला. साइन थीटा इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस थीटा करायचं आहे. कारण आपल्याकडं फॉर्म्युला कोणाचा आहे? कॉस ए मायनस बी आणि कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काल कोणता प्रूव्ह केला होता सांगा पटकन? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हा फॉर्म्युला कॉस ए मायनस बीचा आहे. त्यासाठी मला हा फॉर्म्युला लागणार आहे. मला कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. साईनचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो कॉसमध्ये करायचा आहे. सांगा साइन थीटा इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस थीटा असेल तर साइन ए मायनस बी इज इक्वल टू काय येणार? कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस ए मायनस बी. एवढं कळतंय का? साइन ए मायनस बी कॉस पाय बाय 2 मायनस ए मायनस बी. आवाज क्लिअर येतोय का? बोर्डवरचं क्लिअर दिसतंय? येतोय आवाज पण क्लिअर पण दिसतंय. हां, सगळ्यांना बर. साइन थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे आपल्याला? कॉस पाय बाय 2 मायनस थीटा. म्हणजे साइन ए मायनस बीच्या ऐवजी काय येणार? कॉस पाय बाय 2 मायनस ए मायनस बी. आता मी इथे साइन ए मायनस बीच्या ऐवजी कॉस पाय बाय 2 मायनस ए मायनस बी करतो आणि याच्यामध्ये पहिला अँगल समजा ब्रॅकेट ओपन केले, बघा लक्षात येते का? पाय बाय 2 मायनस ए मायनस मायनस प्लस बी होईल आणि मी काय करतो? थोडंसं अँगलची ॲडजस्टमेंट करतो. कॉस पाय बाय 2 मायनस एला एक ब्रॅकेट देतो पहिला अँगल आणि दुसरा अँगल कोणता आहे? बी आहे. थोडक्यात मला आता कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला किंवा कॉस ऑफ ए प्लस बीचा जो फॉर्म्युला आहे, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. हा फॉर्म्युला मला इथे वापरता येईल. आपल्याकडे साइनचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. त्याच्या अगोदर कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉसचा फॉर्म्युले हे दोन्ही सुद्धा प्रूव्ह केलेले आहेत. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आता या ठिकाणी ए म्हणजे काय? तर पाय बाय 2 मायनस ए आणि बी म्हणजे काय? तर बी. ए बी म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की कॉस अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. म्हणजेच कॉस अल्फा प्लस बीटाचा इथे फॉर्म्युला वापरायचा असेल तर अल्फा काय येणार? पाय बाय 2 मायनस ए आणि बीटा काय येणार? बी. सांगा काय येणार इथे रिझल्ट? कॉस अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला हा वापरायचा असेल इथे तर पहिली टर्म येणार कॉस अल्फा काय? पाय बाय 2 मायनस ए आणि बीटा काय? बी. सांगा पाय बाय 2 मायनस ए कॉस अल्फा इंटू कॉस बी आणि मायनस साइन पाय बाय 2 मायनस ए इंटू साइन बी. आणि मग याच्यामध्ये कॉस पाय बाय 2 मायनस थीटा आणि साइन पाय बाय 2 मायनस थीटाचे दोन्ही रिझल्ट माहिती आहेत आपल्याला. इथे कॉस पाय बाय 2 मायनस थीटा साइन थीटा असतो आणि साइन पाय बाय 2 मायनस थीटा काय असतो? कॉस थीटा. म्हणजे इथे काय येणार? कॉस पाय बाय 2 मायनस ए साइन ए येणार इंटू कॉस बी आहे तसं मायनस साइन पाय बाय 2 मायनस ए काय येणार आहे? कॉस ए इंटू साइन बी. कोणता फॉर्म्युला प्रूव्ह केला आपण? साइन ए मायनस बीचा. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला कसा आला? लक्षात आलं का? ही लक्षात येते ॲडजस्टमेंट. साईनला कशामध्ये कन्वर्ट केलं? कॉसमध्ये. का तर आपल्याकडे कॉसचे फॉर्म्युले आहेत. कॉस ए मायनस बी कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे.
त्यासाठी मग साईनला कॉसमध्ये कन्वर्ट करायसाठी कॉस पाय बाय टू मायनस थिटा साईन थिटा असतो, म्हणून साईन थिटा इज इक्वल टू कॉस पाय बाय टू मायनस थिटा. म्हणजे साईन ए मायनस बी इज इक्वल टू कॉस पाय बाय टू मायनस ए मायनस बी. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर कॉस पाय बाय टू मायनस ए एका ब्रॅकेटमध्ये घेतले, पहिला अँगल पाय बाय टू मायनस ए घेतला आणि मायनस मायनस प्लस बी दुसरा अँगल आला. म्हणजेच आता कॉस अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला वापरायचा असेल तर कॉस अल्फा कॉस बीटा मायनस साईन अल्फा साईन अल्फा साईन बीटा, आणि त्याच्यामध्ये कॉस पाय बाय टू मायनस थिटा साईन थिटा असतो आणि साईन पाय बाय टू मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा. याप्रमाणे हा फॉर्म्युला मिळाला. आता मला साईन ए मायनस बीचा जो फॉर्म्युला मिळाला आहे तसा कशाचा फॉर्म्युला पाहिजे, साईन ए प्लस बीचा. काय करायचं तर हा जो बी अँगल आहे त्याला कशाने रिप्लेस करायचं, मायनस बीने. म्हणजे काल जे केलं होतं त्याचप्रमाणे ए आहे तसा मायनस बीच्या ऐवजी सगळीकडे काय येणार आहे, मायनस बी. म्हणजे ते ॲटोमॅटिक साईन काय मिळणार आपल्याला, ए मायनस मायनस बी म्हणजे ए प्लस बीचा फॉर्म्युला मिळणार. कसा तर सगळीकडे फॉर्म्युल्यामध्ये जिथे जिथे बी आहे तिथे काय घेणार तुम्ही, मायनस बी, मायनस कॉस ए इंटू साईन मायनस बी. आणि मग आपल्याला एक रिझल्ट माहिती आहे, साईन मायनस थिटा काय असतो, मायनस साईन थिटा, आणि कॉस मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा. हे दोन्ही रिझल्ट इथे वापरले तर साईन ए आहे तसं इंटू कॉस मायनस बी काय येणार आहे, कॉस बी, आणि साईन मायनस बी काय, मायनस साईन बी. म्हणजे मायनस मायनस काय होईल ते प्लस कॉस ए आहे तसं आणि साईन बी. अशा पद्धतीनं आपण साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला प्रूव्ह करू शकतो. कळाले का दोन्ही फॉर्म्युले, लिहून घेताय लगेच का लिहिलं पण, लिहा लगेच पटकन. आणि मग हे लागणारे गोष्टी आहेत, माहीत असतील तुम्हाला, नसतील तर हे पण लिहून टाका बाजूला. इथे देअरफॉर साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए मायनस बी इज इक्वल टू, थोडक्यात काल आपण दोन फॉर्म्युले प्रूव्ह केले. कोणते तर कॉस ए मायनस बीचा पहिला तो थेरमच होता, डेरिवेशन होतं पूर्ण सर्कलमध्ये, युनिट सर्कलमध्ये, आणि याच्यावरून बीला मायनस बीने रिप्लेस केलं की कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला मिळाला होता. आता तोच फॉर्म्युला घेऊन आपण साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला फाइंड केला, साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी, आणि तोच फॉर्म्युला घेऊन साईन ए मायनस बीचा बीला मायनस बीने रिप्लेस केल्यानंतर साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला मिळाला, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. आणि मग या दोघांचा उपयोग करून आपल्याला टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बीचे फॉर्म्युले फाइंड करायचे. लिहून झालं की सांगा लगेच. बोर्डवरचं क्लिअर दिसतंय, फोटो काढवायची गरज आहे का ग्रुपवर? नाही ना, अक्षर पण मोठं काढलंय मी. झालं का?
झालं सर. अं, सर फोटो की पाठवला की बघा की ग्रुपवर गेलाय का बाबा, मिळाला का? हो. बर, टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला कसा येईल याच्यावरूनच आपल्याकडे हे सगळे रिझल्ट आहेत ऑलरेडी. हां, सांगा कुठून स्टार्ट करूया. कॉस ए प्लस बी झाला, कॉस ए मायनस बी झाला. आता साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय पाहिला होता? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आणि साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए प्लस बी. ठीक आहे, आपल्याला फाइंड करायचा फॉर्म्युला कोणता आता प्रूव्ह करायचा आहे? टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. आणि टॅन म्हणजे काय? साइन अपॉन कॉस. म्हणजे साइन ए प्लस बीला कशाने डिवाइड करायचं? कॉस ए प्लस बीने. सांगा फर्नांडिस सिस्टर्स, साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला सांगा पटकन. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला सांगा कशाने डिवाइड करायचं म्हणजे सगळा रिझल्ट टॅन मध्ये येईल? श्वेता, कशाने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं म्हणजे सगळा रिझल्ट टॅन मध्ये येईल? पटकन. कॉसनी. पण कुणाच्या कॉसनी? कॉस श्वेतानी का कॉस रिद्धीनी का कॉस सिद्धीनी? काय कॉस? का कॉस अजमेरा का कॉस देवयानी का कॉस अपूर्वा? सांगा पटकन. हा, कोण सांगेल? श्वेता. हा, सर बोर्डवर दिसत नाही क्लिअर. अरे 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 अरे, कोणाला दिसत नाही का? सर मला पण ब्लर दिसतंय आता. एक मिनिट मला पण थांबा जरा. मी काय करतो, थोडस ह्याची उंची वाढवतो. हे आता वेबकॅम बदलायची वेळ आली आहे, तोपर्यंत थोडे दिवस बघूया. हां, आता दिसतंय का क्लिअर? थोडं थोडं का चांगलं क्लिअर दिसतंय? नाही दिसत. आता दिसतंय? असं का होतंय? नाही दिसत. वाचता येण्यासारखं नाही दिसत आहे का? दिसतंय सर आता.
हां, वाचता येत आहे श्वेता? हो. सांगा. वरती फॉर्म्युला कोणाचा वापरला आपण? साइन ए प्लस बीचा. खाली वापरला कॉस ए प्लस बीचा. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला होता साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, आणि कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कशाने डिवाइड करायचं म्हणजे सगळ्या टर्म टॅन ए टॅन बी मध्ये येतील. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला मला टॅन मध्ये पाहिजे. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी ला आणि कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी ला कशाने डिवाइड करायचं? वरच्या टर्मला कॉस ए कॉस बी प्लस कॉस ए. कॉस ए कॉस बी नेच डिवाइड करायचं सगळ्यांना. बघा काय होईल, कॉस ए कॉस बीनी न्युमरेटरला पण डिनॉमिनेटरला पण डिवाइड केला. कॉस ए इंटू कॉस बीनी डिवाइड केला. कॉस ए इंटू कॉस बी, आणि इथे कॉस ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू कॉस बीने डिवाइड केला. तर इथे कॉस बी कॅन्सल होणार, इथे कॉस ए कॅन्सल होणार, इथे दोन्ही कॅन्सल होणार, आणि इकडे काही नाही कॅन्सल होणार. आता साइन ए अपॉन कॉस ए म्हणजे काय? टॅन ए प्लस साइन बी अपॉन कॉस बी टॅन बी, बरोबर, डिवायडेड बाय इथे 1 राहील मायनस साइन ए अपॉन कॉस ए म्हणजे टॅन ए इंटू साइन बी अपॉन कॉस बी म्हणजे टॅन बी. म्हणजेच आपल्याला टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला काय मिळाला? टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. आता इथे आपण परत एकदा सबस्टिट्यूशन करूया, किंवा बी ला कशाने रिप्लेस करूया? मायनस बी ने. म्हणजे ऑटोमॅटिक कशाचा फॉर्म्युला मिळेल? जिथे जिथे बी आहे तिथे मायनस बी घ्यायचं, म्हणजे ए मायनस बी इज इक्वल टू, इथे काय येणार? टॅन ए आहे तसा, फक्त बी ला चेंज करायचं आहे टॅन ऑफ मायनस बी ने, डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बीच्या ऐवजी मायनस बी. तुम्हाला हे माहीत पाहिजे, जसा साइन मायनस थिटा काय असतो? मायनस साइन थिटा. तसा कॉस मायनस थिटा काय असतो? कॉस थिटा. तसंच टॅन मायनस थिटा काय येतो? मायनस टॅन थिटा. म्हणजे टॅन मायनस बी काय येणार? तर मायनस टॅन बी. वरती आलं टॅन ए मायनस टॅन बी झालं, आणि खाली टॅन मायनस बी मायनस टॅन बी झाल्यानंतर हे मधलं साइन जे आहे ते काय होणार? मायनस मायनस प्लस होणार. म्हणजेच खाली डिनॉमिनेटरमध्ये येणार 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. कशाचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला? टॅन ए मायनस बीचा. काय मिळालं फॉर्म्युला? टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी. समजलं का? लिहून घ्या. ह्याचा पण फोटो पाठवतो. ज्यांना बोर्डवरचं दिसत नाही त्यांनी बघून द्या. ॲक्च्युली हे सगळं आपण स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये प्रूव्ह केलेलं आहे, तरीसुद्धा आपण परत बघतोय. त्यामुळं तुम्हाला जास्त नवीन वाटलं नाही पाहिजे. वाटत नसेल थोडक्यात आपण आता टॅनचा पण फॉर्म्युला प्रूव्ह केला, टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बीचा. आणि मग इथून पुढे अजून काही रिझल्ट आहेत याच फॉर्म्युल्याशी रिलेटेड, आणि मग एक्झाम्पल. झालं का बघा? मिळालं का फोटो?
थोडेसे महत्त्वाचे काही रिझल्ट आहेत जे पुढे लागणार आहेत आपल्याला, याच रिझल्टवरून मिळणार आहे, ते पण प्रूव्ह करायचे आहेत, तेच फॉर्म्युले प्रूव्ह करायचे आहेत. लिहून झालं की सांगा लगेच. काय फॉर्म्युला बघितला आपण? टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आणि टॅन ए मायनस बी चा रिझल्ट आहे टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. झाले लिहून सगळ्यांचे? साइन ए प्लस बी इंटू साइन ए माइनस बी. माइनस ठीक आहे. झालं का? लिहायचं आहे अजून? झालं का लिहून? झाले सर. बघा अजून एक रिझल्ट. ह्याच्यावरूनच काही रिझल्ट आहेत. कोणता फॉर्म्युला बघायचा आहे आपल्याला? साइन ए प्लस बी मल्टिप्लाय बाय साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला बघायचा आहे. साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे तो साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी, किंवा याचाच फॉर्म्युला येतो कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे, एकदम वरती कोपऱ्यात लिहिलंय, दिसतंय का? ऐकायला आलं का? फॉर्म्युला काय लिहिला? साइन ए प्लस बी लिहून टाका लगेच. साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी ह्याचा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. प्रूफ लिहूया लगेच. याचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. याचाच दुसरा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे, आता तुम्ही थोडासा माईक चालू करून त्रास घ्यायचा आहे. साइन ए प्लस बी मल्टिप्लाय बाय साइन ए मायनस बी ज्याचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे तो रिझल्ट सांगा. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय? साइन ए प्लस बीचा
पटकन. A cos B plus sin A into cos B plus cos A into sin B. बघा हा फॉर्म्युला आहे मल्टिप्लाय बाय दुसरा फॉर्म्युला साइन ए मायनस बीचा सांगा लगेच. साइन ए मायनस बी मल्टिप्लाय खाली लिहितो साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. तुमच्या हे लक्षात येतं आहे की सेम टर्म आहेत ज्यांची ॲडिशन पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे आणि मल्टिप्लाय बाय दुसरा ब्रॅकेट जो आहे त्यांची सबट्रॅक्शन आहे. थोडक्यात तुमच्याकडे असं काहीतरी आहे ए प्लस बी पहिला ब्रॅकेट आहे मल्टिप्लाय बाय ए मायनस बी दुसरा ब्रॅकेट असेल तर याचा रिझल्ट असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इथे वापरायचा आहे. काय येणार सांगा, इथे जागा जास्त लागणार आहे त्यामुळे मी इथून सुरुवात करतो. इज इक्वल टू ए प्लस बी इंटू काय ए मायनस बी पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर येणार साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी हा झाला पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर काय येणार कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. एवढं कळलं का? याच्यामध्ये रिझल्ट पाहिजे आपल्याला एक तर फक्त साईनमध्ये पाहिजे किंवा फक्त कॉसमध्ये पाहिजे. मला फक्त साईनमध्ये रिझल्ट पाहिजे त्यासाठी कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला मी साईनमध्ये कन्वर्ट करतो म्हणजे साइन स्क्वेअर ए आहे तसा आणि कॉस स्क्वेअर बीसाठी फॉर्म्युला काय 1 मायनस साइन स्क्वेअर बी. कॉस स्क्वेअर बीचा फॉर्म्युला 1 मायनस साइन स्क्वेअर बी का वापरला? मला टर्म कुठलीच कॉसमध्ये नको आहे, मला सगळ्या टर्म साईनमध्ये कन्वर्ट करायच्यात. मायनस कॉस स्क्वेअर एचा फॉर्म्युला काय 1 मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी आहे तसं. कारण मला हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे म्हणजे सगळ्या टर्म कशामध्ये पाहिजेत साईनमध्ये पाहिजेत. बघा साइन एनी मल्टिप्लाय केलं साइन स्क्वेअर एनी 1ला मल्टिप्लाय केलं साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर एनी साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी नंतर मायनस साइन स्क्वेअर बीने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं मायनस साइन स्क्वेअर बी आणि मायनस मायनस प्लस काय येणार आहे साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. आता कोणती टर्म कॅन्सल होती हे दिसतंय तुम्हाला साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी मायनस आहे आणि साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी प्लस आहे कॅन्सल झाले म्हणजे कोणता रिझल्ट राहिला फक्त साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. आपल्याला पाहिजे तो फॉर्म्युला प्रूव्ह केला आपण. कळलं का कसा आला? आता याचाच रिझल्ट मला कॉसमध्ये पाहिजे आहे म्हणजे मला हा पुढचा फॉर्म्युला पण प्रूव्ह करायचा आहे म्हणजे दिलेला रिझल्ट संपूर्ण कॉसमध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर काय करूया साइन स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर बीला दोघांना कशामध्ये कन्वर्ट करूया कॉस स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर बीमध्ये. कसं करणार साइन स्क्वेअर एचा फॉर्म्युला काय 1 मायनस कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बीचा कॉसमधला फॉर्म्युला काय 1 मायनस कॉस स्क्वेअर बी आणि मग ब्रॅकेट ओपन केलं तर 1 मायनस कॉस स्क्वेअर ए मायनस 1 प्लस कॉस स्क्वेअर बी. मायनस 1 प्लस 1 कॅन्सल झाले आणि मग ही पॉझिटिव्ह टर्म आहे कॉस स्क्वेअर बी ते अगोदर लिहितो म्हणजेच कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए हा झाला दुसरा फॉर्म्युला जो आपल्याला प्रूव्ह करायचा होता. थोडक्यात असं साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बीचा रिझल्ट एक तर साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी पण येतो किंवा कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए पण येतो. कशाचा रिझल्ट साइन ए प्लस बी मल्टिप्लाय बाय साइन ए मायनस बी चा रिझल्ट साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी आला किंवा साइन ए प्लस बी मल्टिप्लाय बाय साइन ए मायनस बी चा रिझल्ट कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए पण येतो. दोन रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचे होते आणि असेच सेम कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बीचे पण रिझल्ट आहेत. फक्त दोन्हीच्या आन्सरमध्ये काय फरक आहे ते बघूया आपण. लिहून घेत आहे याचा फोटो पाठवायची गरज आहे का? हे पण क्लिअर दिसत नाही आहे का? का दिसतंय? दिसतंय. लिहिताय सगळे? लिहून झालं की सांगा. असाच फॉर्म्युला कोणता प्रूव्ह करायचा आपल्याला पुढचा आणि काय येतोय पण बघूया. कॉस ए प्लस बी मल्टिप्लाय बाय कॉस ए मायनस बीचा रिझल्ट प्रूव्ह करायचा आणि हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच ठिकाणी हे आल्यानंतर आपल्याला बरंच काय काय खेळ करायला लागतो त्यापेक्षा हा फॉर्म्युला माहीत असेल तर खूप सोपं होऊन जातं.
अपूर्व काय करताय, यजा का करताय, देवयानी व्हिडिओ बंद का केलाय, क्लास करताय का तुम्ही? पण पाहुणे आल्यावर घरात ते कालवा चालला का? रोज कोणाच्या तरी घरी पाहुणे येतात, कसं काय? यात्रेचा सीझन आहे म्हणून. हां, जर हे लक्षात आलं असेल तर लगेच कॉस ए प्लस बी मल्टिप्लाय बाय कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा. त्याचा रिझल्ट पण लिहितो मी, पण हे अगोदर लिहून झालं असेल तर सांगा. आणि जिथे फॉर्म्युला लिहिताय तिथे रेक्टँगल करा, शक्यतो व्यवस्थित लिहा. साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आहे, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. आणि साइन ए प्लस बी इंटू सेम ए मायनस बी, सेम त्याचाच रिझल्ट आहे कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए. म्हणजे साईनमध्ये रिझल्ट असेल तर ए अगोदर बी नंतर, आणि कॉसमध्ये पाहिजे असेल तर बी अगोदर ए नंतर, एवढा फरक आहे. झालं लिहून? झालं सर. याचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहीत आहेत असं आपण समजूया. नोटबुकमध्ये आहे तुमच्याकडे. हां बघा, नेक्स्ट फॉर्म्युला कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. इथून स्टार्ट करूया. कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी, याचा रिझल्ट असतो जसा मगाशी फॉर्म्युला होता साइन ए प्लस बी इंटू ए साइन ए मायनस बीचा साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी, तसा इथं रिझल्ट आहे कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. एचा कॉस आहे आणि बीचा साइन आहे, लक्षात येईल का बघा. किंवा कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए, कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए. थोडक्यात ए अगोदर असणार, बी नंतर असणार, कॉस अगोदर नंतर साइन असणार. बी अगोदर असला तरी कॉस अगोदर नंतर साइन. कसं येतंय ते लगेच बघूया आपण, प्रूफ म्हणजे लक्षात राहील. कॉस ए प्लस बी मल्टिप्लाय बाय कॉस ए मायनस बी. बघा, कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करा. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. हा झाला कॉस ए प्लस बी मल्टिप्लाय बाय कॉस ए मायनस बीचा कॉस ए कॉस बी मायनस कॉस ए मायनस बीचा साइन ए साइन बी असेल. आणि मग परत एकदा एक्स मायनस वाय इंटू एक्स प्लस वाय, म्हणजेच ए मायनस बी इंटू ए प्लस बी. काय असतो तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे इथे येणार फर्स्ट टर्मचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू. आता मात्र इथे थोडासा विचार करायला लागेल तुम्हाला.
जे प्रूव्ह करायचं आहे, आता शो दॅटचं एक्झाम्पल आहे म्हणजे RHS माहिती आहे तुम्हाला. RHS माहिती आहे, ज्याच्यामध्ये ए जो अँगल आहे त्याचा कॉस पाहिजे असेल तर बीचा साईन येतो आणि बीचा कॉस पाहिजे असेल तर एचा साईन येतो. हे RHS माहीत असेल, नाहीतर मग खेळत बसावं लागेल, खूप ॲडजस्टमेंट करत बसावं लागेल. आधीच तुम्हाला RHS माहीत असेल तर खूप सोपं होईल. म्हणजे जिथे जिथे ए अँगल दिसतोय तिथे काय पाहिजे आपल्याला, कॉस पाहिजे, आणि बी अँगल असेल तिथे साईन पाहिजे. बघा लक्षात येते का, ए अँगलचा कॉस पाहिजे, कॉस स्क्वेअर ए आहे तसं ठेवतो, आणि बीचा साईन पाहिजे म्हणून मी कॉस स्क्वेअर बी साठी आयडेंटिटी वापरतो 1 मायनस साइन स्क्वेअर बी. मायनस साइन ए नको आहे, एचं काय पाहिजे, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला कॉस, म्हणून साइन स्क्वेअर ए साठी काय वापरणार, 1 मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू बीचा साईनच पाहिजे, साइन ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहिजे, साइन स्क्वेअर बी आहे तसं. आता मल्टिप्लाय करून घेऊया. कॉस स्क्वेअर एनी प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं तर 1ला मल्टिप्लाय केल्यावर कॉस स्क्वेअर ए येणार मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. त्यानंतर मायनस साइन स्क्वेअर बीने प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया, म्हणजे 1ला मल्टिप्लाय केल्यावर मायनस साइन स्क्वेअर बी आहे तसं, आणि मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर एला कशाने मल्टिप्लाय करतो आपण, साइन स्क्वेअर बीने. पटकन लक्षात येईल, कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी प्लस आहे, कॉस स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी मायनस आहे. सेम टर्म्स आहेत, अपोजिट साईन आहेत, एकमेकांना कॅन्सल झाले आणि रिझल्ट आला कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. हा आला कशाचा रिझल्ट, कॉस ए प्लस बी मल्टिप्लाय बाय कॉस ए मायनस बी. हाच रिझल्ट. मला काय पाहिजे, कॉस ए नको आहे, मला कॉस बी पाहिजे, आणि साइन बी नको आहे, मला कॉस बी पाहिजे. थोडक्यात कॉस एच्या जागी साइन ए पाहिजे आणि साइन बीच्या जागी कॉस पाहिजे, म्हणजेच दुसरा रिझल्ट पाहिजे, हा प्रूव्ह करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, दोन्हीच्या आयडेंटिटी वापरायच्या. म्हणजेच 1 मायनस कॉस स्क्वेअर एचं कॉस स्क्वेअर ए साठी काय येणार, 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी साठी येणार 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. आणि मग ब्रॅकेट ओपन करूया, 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस 1 मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर बी. मायनस 1 प्लस 1 कॅन्सल झाले, आणि मग काय राहिलं तर कॉस स्क्वेअर बी पॉझिटिव्ह आहे, पहिल्यांदा लिहितो, नंतर साइन स्क्वेअर बी निगेटिव्ह येणार, म्हणजेच कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए. कशाचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला, कॉस ए मायनस बी मल्टिप्लाय बाय कॉस ए प्लस बी. म्हणजे त्याचाच फॉर्म्युला अगोदर बघितला होता आपण, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. आता मिळाला कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए. बघा, तीन फॉर्म्युले अजून फक्त प्रूव्ह करायचे आणि मग एक्झाम्पलला स्टार्ट करता येईल आपल्याला. याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे एक्झाम्पल आहे. 3 फॉर्म्युले कोणते, तर 3 अँगलचे. आतापर्यंत आपण बघितलं ए प्लस बी. आता बघूया ए प्लस बी प्लस सी असेल तर त्याचा साइन कॉस टॅन काय येणार, हे लिहून झालं असेल तर सांगा पटकन.
मी व्हिडिओ सेंड करणार आहे म्हणून तुम्ही क्लास करणार नाही आहे, असं जर झालं तर क्लासच झाला नाही तर व्हिडिओ कसा होणार, मग व्हिडिओ सेंड होणार नाही मग. हां देवयानी काय झालं? प्रोग्राम करायचा. बरं 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 ठीक आहे, पाहुणे आले त्यामुळं आजच्या दिवस ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ सेंड करून तुम्हाला लेफ्ट व्हायचं आहे का? पाहुणे थांबलेत का जेवायचे? तसं काय असेल तर सांगा, लेफ्ट झालं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हां 3 फॉर्म्युले, साइन ए प्लस बी प्लस सी, कॉस ए प्लस बी प्लस सी आणि टॅन ए प्लस बी प्लस सीचे फॉर्म्युले प्रूव्ह करायचे. पहिला घेऊया साइन ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय येतो? साइन ए कॉस बी कॉस सी, एक साइन बाकीचे दोन कॉस आणि तिन्ही साइन मायनस. बघा सिंपल फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायला. पहिला साइन ए आणि बाकी कॉस ए कॉस बी, नंतर काय झालं, ए बी सी आहेत ना, साइन ए कॉस बी आणि कॉस सी पहिली टर्म, नंतर दुसऱ्या बीचा साइन येणार म्हणजे कॉस ए साइन बी कॉस सी, नंतर सीचा साइन येणार बाकीचे दोघांचे कॉस म्हणजेच कॉस ए कॉस बी साइन सी, आणि नंतर तिन्हीचा साइन येणार ते मायनस येणार, साइन ए साइन बी आणि साइन सी. आहे का छान फॉर्म्युला? कळलं का? परत एकदा बघा, साइन ए प्लस बी प्लस सीचा फॉर्म्युला काय आहे? साइन ए, दुसऱ्या टर्ममध्ये साइन बी, तिसऱ्या टर्ममध्ये साइन सी आणि बाकीच्या दोन अँगलचे कॉस म्हणजे साइन ए कॉस बी कॉस सी, नंतर कॉस ए साइन बी कॉस सी, तिसरी टर्म कॉस ए कॉस बी साइन सी आणि चौथ्या टर्ममध्ये निगेटिव्ह टर्म आहे ती साइन ए साइन बी साइन सी. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे. बघूया का प्रूफ? सगळे जागे आहेत का? लक्ष आहे का? साइन ए प्लस बी प्लस सी मध्ये मी काय करतो गंमत, आपल्याकडे साइन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे, त्यासाठी मी काय करतो, ए प्लस बी ला पहिला अँगल आणि सी ला दुसरा अँगल मानतो, म्हणजे साइन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला वापरता येईल. आणि साइन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा, म्हणजेच अल्फा म्हणजे ए प्लस बी पहिला अँगल आणि सी म्हणजे दुसरा अँगल, म्हणजे साइन ऑफ फर्स्ट अँगल काय ए प्लस बी इंटू कॉस सी प्लस कॉस ऑफ ए प्लस बी इंटू साइन सी. पहिली स्टेप लक्षात आली का? सांगा जर लक्षात आलेली आहे तर परत एकदा साइन ए प्लस बी आणि कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आतमध्ये अप्लाय करायचा आहे. सांगा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय सांगू परत एकदा? वरची म्हणजे काय, कोणती स्टेप? जर अजमेरा मी सांगताना तू लक्ष देत नसशील तर मग परत कसं काय विचार? तू जर लक्ष दिलंय तर तुला हे कळलं पाहिजे की तू काय विचारते, नक्की तुला काय विचारायचं यातलं सांग. एक तर बोर्डवरचं क्लिअर दिसतंय का? ब्लर दिसतंय. हा बाकीच्यांना क्लिअर दिसतंय. अजमेरा ब्लर दिसत असेल तर काय होतंय माहितीये, तुला दिसत नाही क्लिअर आणि त्याच्यामध्ये तू विचारते कसं काय करायचं, आणि मग मी काय जरी सांगितलं तरी तुला दिसणार आहे का? ऐका येणार आहे? हा मग कसं कळणार? तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा साइन ए प्लस बी प्लस सी 3 अँगल आहेत, मला 2 मध्ये कन्वर्ट करायचे, त्यासाठी
मी ए प्लस बीचा एक ग्रुप केला, ज्याला आपण अल्फा म्हणूया, आणि दुसरा सी विचारायला बाजूला ठेवला, त्याला बीटा म्हणूया. म्हणजे थोडक्यात दोन अँगल झाले आता अल्फा प्लस बीटा. साईन अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे मला, साईन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साईन बीटा. अल्फा कोण आहे ए प्लस बी आणि बीटा कोण आहे सी, म्हणून साईन ए प्लस बी इंटू कॉस सी प्लस कॉस ए प्लस बी इंटू साईन सी ही टर्म येईल. आणि आता साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असणार आहे, वापरूया. साईन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साईन बी. याला मल्टिप्लाय कोणती टर्म आहे तर ती कॉस सी आहे, प्लस कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करूया. कॉस ए इंटू कॉस बी मायनस साईन ए इंटू साईन बी. याला मल्टिप्लाय कोणती टर्म आहे तर ही साईन सी आहे, ती बाजूला नंतर मल्टिप्लाय करूया. आता या दोन टर्म आल्या त्याला कॉस सी मल्टिप्लाय, या दोन टर्म आल्या त्याला साईन सी मल्टिप्लाय. बाहेरच्या मल्टिप्लायची टर्म आहे कॉस सी आणि साईन सी, यांनी आतमध्ये मल्टिप्लाय करूया, म्हणजे तुम्हाला या अशा चार टर्म मिळतील छानपैकी. बघा, पहिल्यांदा कॉस सीने कोणाला मल्टिप्लाय करूया, साईन ए कॉस बीला. म्हणजे पहिली टर्म काय येणार आहे, साईन ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी प्लस दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करताना कॉस ए साईन बीला कॉस सीने मल्टिप्लाय करतोय, म्हणजेच कॉस ए इंटू साईन बी इंटू कॉस सी. पहिल्यांदा आहे तसं मल्टिप्लाय करूया, नंतर मग ऑर्डर म्हणजे आपल्याला छान दिसण्यासारखं कसं लिहिता येईल ते बघूया. आता साईन सीने मल्टिप्लाय करायचं आहे प्रत्येक टर्मला, म्हणजे कॉस ए कॉस बीला साईन सीने मल्टिप्लाय करूया, म्हणजेच कॉस ए इंटू कॉस बी इंटू साईन सी. त्यानंतर मायनस साईन ए साईन बीला साईन सीने मल्टिप्लाय करूया, म्हणजे साईन ए इंटू साईन बी इंटू साईन सी. आता नीट बघितल्यानंतर लक्षात येईल तुमच्या, पहिली टर्म आहे साईन एची, त्यावेळेस बी आणि सीचा कॉस आहे. दुसरी टर्म आहे साईन बीची, त्यावेळेस ए आणि सीचा कॉस आहे. तिसरी टर्म आहे साईन सीची, त्यावेळेस ए आणि बीचा कॉस आहे. म्हणजे दोघांचा कॉस आणि एकाचा साईन, अशा या तीन टर्म आहेत. आणि चौथ्या टर्ममध्ये तिन्ही साईन आहेत. एवढा सिंपल फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात राहील कसा, तर साईन ए असेल तर कॉस बी आणि कॉस सी, प्लस साईन बी असेल तर कॉस ए कॉस सी, प्लस साईन सी असेल तर कॉस ए कॉस बी, आणि तिन्हीसुद्धा मायनस साईन ए इंटू साईन बी इंटू साईन सी. हा फॉर्म्युला लक्षात राहण्यासारखा आहे. प्रॉब्लेम काय आहे तर कशाचा फॉर्म्युला आहे हे मात्र लक्षात राहिलं पाहिजे. ए प्लस बी प्लस सीचा साईनचा फॉर्म्युला आहे हा. आणि असाच रिझल्ट कोणाचा बघायचा आपल्याला, बघूया का लगेच कॉसचा. कॉस ए प्लस बी प्लस सीचा फॉर्म्युला, कॉस 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 मायनस साईन साईन कॉस. छान. ह्याचा रिझल्ट कसा आहे बघा, कॉस ए कॉस बी कॉस सी मायनस तिघांचा कॉस, नंतर एक कॉस दोन साईन आहेत, मायनस साईन ए साईन बी आणि एक कॉस सी, नंतर मायनस साईन ए कॉस बी आणि साईन सी, मायनस चौथी टर्म कॉस ए साईन बी साईन सी, कॉस ए साईन बी साईन सी. म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये एक साईन दोन कॉस होते, तीन टर्म अशा होत्या, आणि शेवटी मायनस तिन्हीचे साईन होते. पण कॉस ए प्लस बी प्लस सीच्या फॉर्म्युल्यामध्ये तिन्ही कॉस आहेत, नंतर मायनस दोन साईन एक कॉस, दोन साईन एक कॉस, अशा पद्धतीनं कॉस ए कॉस बी कॉस सीचे रिझल्ट आहेत. आणि मग आपण प्रूफ जर बघायचं असेल तर कॉस ऑफ ए प्लस बी हा पहिला अँगल घेतला, नंतर सी हा दुसरा. सांगा कॉस अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय येईल, लिहितो लगेच मी. कॉस अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय येणार, कॉस ऑफ पहिला अँगल काय ए प्लस बी इंटू काय इंटू कॉस सी, आणि मायनस साईन इंटू साईन सी, बरोबर.
आणि आता कॉस ए प्लस बी आणि साइन ए प्लस बी दोघांचे फॉर्म्युले वापरूया आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करायचे, कॉस सीने आणि साइन सीने. अगोदर कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय, तर कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला, कॉस सीने मायनस साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ला कशाने मल्टिप्लाय करायचं, साइन सीने. आता आतमध्ये मल्टिप्लाय केलं की आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळणार आहे. नंतर रिअरेंज करूया ऑर्डर जर आपल्याला पाहिजे तशी नाही मिळाली तर. अगोदर कॉस सीने पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करूया. आपल्याला पाहिजे ती टर्म येणार आहे कॉस ए कॉस बी इंटू कॉस सी. कॉस ए इंटू कॉस बी इंटू कॉस सी पहिली टर्म मिळाली. त्यानंतर मायनस साइन ए साइन बीला कॉस सीने मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे 2 साइन आणि 1 कॉस ची दुसरी टर्म मिळाली साइन ए इंटू साइन बी इंटू कॉस सी. त्यानंतर मायनस साइन आहे म्हणजे दोन्हीचे साइन चेंज होणार आहेत, दोन्ही मायनस होणार आहेत आणि साइन सीने मल्टिप्लाय करतोय प्रत्येक टर्मला म्हणजे साइन ए आहे कॉस बी आहे साइन सी आहे म्हणजे 2 साइनच्या मध्ये कॉस बी येणार आहे मायनस साइन ए इंटू कॉस बी इंटू साइन सी आणि शेवटची टर्म हे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळे मायनस होईल कॉस ए साइन बी साइन सी. कॉस ए साइन बी साइन सी हाच फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा होता. कशाचा फॉर्म्युला हा, ए प्लस बी प्लस सीचा कॉस.